नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्या बघणार आहोत थोडक्यात. पंतप्रधान काही वेळातच महाराष्ट्रात पोहोचतात. नाशिक आणि नंदुरबारमध्ये आज त्यांच्या जाहीर सभा होतात. पिंपळगावमध्ये आता प्रशासन सज्ज झालंय. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील तिथे तैनात करण्यात आलाय. उद्या मुंबईत राज ठाकरेंची तोफ धडाडेल. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेरीस मुंबईत पहिली सभा घ्यायला परवानगी देण्यात आली. काळा चौकीमध्ये शहीद भगतसिंग मैदानात राज ठाकरेंची सभा होईल. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रचार आणि प्रसार दिवसेंदिवस शिगेला पोहोचतो. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी आणि काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यात जंगी सामना रंगलेला आहे. मुख्यमंत्री त्यांच्यासाठी आता मैदानात उतरणार आहेत. बुधवारी मुख्यमंत्र्यांची तिथे सभा होईल. उत्तर मध्य मुंबईत प्रियादत्त पूनम महाजन यांचा सामना आहे आणि त्यात प्रियादत्त मोठ्या जोमानं प्रचार करणार आहेत. संजय दत्त आता प्रचाराच्या मैदानात त्यांच्यासाठी आज उतरत आहेत. रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेच्या 115 जागांसाठीचा प्रचार काल संपलाय. तिसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या होतंय. सपाचे संस्थापक मुलायमसिंग यादव, आझम खान, जयाप्रदा अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा उद्या पणाला लागतेय. राज्यभरात मोठ्या प्रमाणावर काल सभांचा धडाका होता. पवार कुटुंबियांनी देखील काल बारामतीत मोठी सभा घेतली. उद्या महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिष्ठेच्या लढती होत आहेत. नगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध संग्राम जगताप, बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल, माढ्यात संजय शिंदे विरोधात रणजितसिंह नाईक निंबाळकर अशा बिग फाईट सुद्धा पाहायला मिळतील. बारामतीत आपल्या भाषणात सुप्रिया सुळेंनी मोदी आणि अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. शहांच्या वयापेक्षा माझ्या वडिलांचा राजकीय अनुभव मोठा आहे असा टोला त्यांनी लगावला. तर याच सभेत नेहमीच्या खुमासदार शैलीत अजितदादांनी मोदींना चिमटे काढले. अजित पवारांविरुद्ध सभा घेताना मोदी साशंक असतात असं देखील त्यांनी म्हटलंय आणि त्या भाषणात त्यांनी चौफेर टीका केली. तिकडे इंदापुरात मुख्यमंत्र्यांनी पवारांना लक्ष केलं. मोदींचा बेटी बचावचा नारा सध्या पवार अंमलात आणतात असा सणसणीत टोला काल फडणवीसांनी लगावला. पालघर लोकसभेच्या रणसंग्रामामध्ये बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मित्रपक्षांवर गंभीर आरोप केलेत. या पोटनिवडणुकीत माझ्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांसह सगळेच पक्ष भाजपला विकले गेलेत असा आरोप त्यांनी केला आहे. मुंबईत काल रविवारचा मुहूर्त साधत पदयात्रा आणि रॅलींवर भर देण्यात आला. सुट्टीचा दिवस होता त्यामुळे मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावरच उमेदवारांचा भर होता. निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. कारण निवडणूक आहेत. कर्नाटकात गाडीच्या चाकातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. 2.5 कोटींची ही रक्कम आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर चाकातून इतकी मोठी रक्कम सापडल्यामुळे कर्नाटकातल्या बातमीनं खळबळ उडाली आहे. ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मतदारसंघात बाईक रॅली काढून प्रचार केला. भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीनं या बाईक रॅलीचं आयोजन LBS मार्गावर करण्यात आलं होतं. आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं. घाटकोपर, रामनगर इथल्या सिंहगड आणि सिंधुदुर्ग संस्थेतल्या झोपडीधारकांच्या वतीनं हे धरणं आंदोलन करत लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा काल करण्यात आली. गोव्यामध्ये लोकसभेच्या 2 आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या 3 जागांसाठीही 23 तारखेला मतदान होत आहे. प्रचार तिकडे संपलाय आणि शांततेत आणि निपक्षपाती मतदान पार पडावं यासाठी प्रशासन तयार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त कुणाल यांनी काल दिली. पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चानं राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी भाजपला मतदान न करण्याचं आवाहन केलंय. मराठा क्रांती मोर्चादरम्यान मोठ्या प्रमाणात तरुणांवर केसेस टाकण्यात आल्या आणि याबद्दल त्यांनी हे आवाहन केल्याचं कळत आहे. बातमी साताऱ्यातली. उरमोडी धरणामुळे विस्थापितांना 30 वर्षांनंतरही अजून पूर्ण न्याय मिळालेला नाही. सातारा शहरापासून फक्त 7 ते 8 किलोमीटर अंतर असूनही ही सगळ्या गोष्टींपासून हे सर्वजण वंचितच दिसतात. मनोज कोटक यांनी प्रचारादरम्यान मिसळपाववर देखील ताव मारला आणि त्यांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांनी मॉर्निंग वॉक दरम्यान काल मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्या नागरिकांशी देखील काल संवाद साधला. नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक आणि माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्यात चांगलीच स्पर्धा असल्याचं कळतंय. राष्ट्रवादीनं प्रचाराला अनिल कौशिक यांना बोलवल्यावर दशरथ भगत यांचा नगरसेवक गट प्रचारापासून सध्या 4 हात लांब राहतोय अशी चर्चा आहे. बातमी डोंबिवलीतली आहे. कल्याण लोकसभेत आगरी मतांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना आगरी समाजाच्या बहुतांश संघटनांनी पाठिंबा दिलाय. तर शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांना मात्र आगरी समाज शिवसेनेच्याच पाठीशी उभा राहील असा विश्वास त्यांना वाटतोय.
फेरीवाल्यांमुळे त्रासलेल्या नागरिकांनी मतदानात नोटाचा पर्याय निवडणार असल्याचं आता सांगितलंय। चांदिलीत पादचारी रस्त्यांवर फेरीवाल्यांनी ठाण मांडलंय, त्यामुळे नागरिकांनी त्यांना गुलाबाचं फूल देऊन ही दुकानं हटवायला काल सांगितलं। काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीच्या वतीनं टीव्हीवर भाजप सरकार विरोधात जाहिरात दाखवली जाते, त्या विरोधात भाजप शिष्टमंडळानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। श्रीकांत शिंदेंच्या प्रचाराच्या मेळाव्यात जमनू पुरस्वानी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। मतदानाच्या दिवशी तुमच्या बूथवर प्रतिस्पर्धी उमेदवाराला 0 मतं पडली तर तुम्हाला प्रत्येकी 11,000चं बक्षीस देऊ असं त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबद्दल तक्रार दाखल केल्याचं कळतंय। एसटी किंवा विमान प्रवासात तिकिटामध्येच प्रवाशांच्या विम्याचा समावेश असतो, पण रेल्वेचं तिकीट काढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हे संरक्षण मिळत नाही हे सत्य आहे आणि रेल्वेत विम्याचा पर्याय केवळ ऑनलाईन तिकिटावरच असतो। खिडकीवर तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारे विम्याचं संरक्षण मिळत नाही। मध्य हार्बर मार्गावर उन्हात रेल्वे रुळांचं काम करण्यासाठी गेल्या आठवड्यात अघोषित ब्लॉक घेण्यात आला आणि त्यामुळे प्रवाशांना त्रास झाला। पश्चिम रेल्वे मार्गावर उन्हातले ब्लॉक येणार नाही असं पश्चिम रेल्वेच्या प्रशासनानं स्पष्ट केलं। पावसाळ्याला फक्त 2 महिने उरलेत। नालेसफाईची धीम्या गतीनंच नालेसफाई सुरू असल्याचं चित्र आहे। 10 एप्रिलनंतर नालेसफाई सुरू होते, पण यंदा 1 एप्रिलचा मुहूर्त गाठलाय, पण नालेसफाईचं काम अजूनही झालेलं नाही अशीच माहिती कळतेय। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रॅश ड्रायव्हिंग करून स्टंटबाजी करणाऱ्या 14 जणांना वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकानं अटक केली आहे। त्यातल्या एका रिक्षा चालकाचा त्यात समावेश असल्याचं कळतंय। 11 बाईक देखील एका रिक्षासह जप्त करण्यात आल्या। मुंबईसह राज्यातल्या एसटी प्रवाशांसाठी आरोग्यदायी असलेल्या जेनेरिक औषधालय आता लवकरच सुरू होतं। 1 जूनला पहिल्या टप्प्यातल्या 50 एसटी स्थानकांवर हे औषधालय सुरू केलं जाईल। उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आणि शीतपेय प्यायल्यामुळे पोटामध्ये मळमळणं, जुलाब आणि अनेक त्रास सध्या मुंबईकरांना जाणवत आहेत। सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयामध्ये अशा दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। बातमी अंधेरी स्थानकातली सुसज्ज तिकीट खिडकीसाठी मोकळी जागा उभारण्यात आली, पण रेल्वे आणि महापालिका हद्दीतल्या वादामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई कुणी करायची याबद्दलचं उत्तर मात्र अजून मिळू शकलेलं नाही। आरटीनुसार दुर्बल आणि वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 25% जागा शाळांमध्ये राखीव ठेवल्या जातात, पण यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत तब्बल 1185 शाळेतल्या प्रवेशांकडे पालकांनी पाठ फिरवल्याचं कळतंय। बांद्र्याच्या वाहतूक पोलिसांनी अँब्युलन्स चालकाला अटक केली आहे। 6 बोगस वाहन चालक परवाने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेत अशी देखील माहिती कळते। पावसाळा जवळ येऊन ठेपलाय, वित्त आणि जीवितहानी होते झाडं पडून आणि त्यामुळे संबंधितांनी पालिकेच्या पूर्व परवानगीनं आपल्या परिसरातल्या अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात असं आवाहन आता केलं जात आहे। बातमी कल्याणकरांसाठी महत्त्वाची, तिथल्या धरणातला पाणीसाठा पाहता निवडणुका संपताच मे महिन्यात पाणी कपात वाढेल अशी माहिती कळते। मे महिन्याच्या सुरुवातीला पाणीसाठ्याचा आढावा घेत पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे। बातमी मनमाडमधली पुढची नांदगाव महामार्गावर असलेल्या औद्योगिक वसाहतीत एका फ्लोअर मिलला भीषण आग लागल्याची घटना घडली। 3 तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। बातमी भिवंडीतली सोनार समाजाच्या दैवज्ञ ज्ञानी समाज ट्रस्टच्या 111वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। तलवारबाजी आणि लाठीकाठी अशी प्रात्यक्षिकं इथे सादर झाली। नाशिकची बातमी, चिराग शाह यांनी आता मडबाची संकल्पना राबवलेली आहे। एका डोंगराच्या पायथ्याशी या कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं। माढा लोकसभा मतदारसंघात पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय ठरतोय। दुष्काळ, पाणी टंचाई असताना कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा सध्या निवडणुकाच्या केंद्रस्थानी दिसतोय। पालघरची बातमी आहे, मोखाड्यात पाणी टंचाईचं भीषण रूप पाहायला मिळत आहे। गावपाड्यांनी मागणी करूनही त्यांना पाणी दिलं जात नाही अशी तक्रार आहे। नागपुरात जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे शहरातली अनेक झाडं तुटून पडली, नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बातमी कोल्हापुरातली, एका बँकेवर ऑनलाईन दरोडा टाकलेल्या हॅकर्सनी 67 लाख HDFC बँकेतून लंपास केलेले आहेत। कोल्हापुरातल्या शाहूपुरी शाखेतली ही घटना आहे। एनआयच्या पथकानं इसीशी संबंध असल्याच्या संशयातून ताब्यात घेतलेल्या एका महिला आणि तिच्या आईला चौकशीसाठी वर्ध्यातून ताब्यात घेण्यात आलेलं होतं, ज्यांची चौकशी झालेली आहे। तब्बल 36 तासांच्या चौकशीनंतर या दोघींना सोडण्यात आलेलं आहे। एनआयचं पथक आता वर्ध्यातून रवाना झालेलं आहे, पण या प्रकरणाचा तपास मात्र सुरूच राहील। बातमी भिवंडीतल्या कालेरीतल्या जयमातादी कंपाऊंडमधल्या पहिल्या मजल्यावरच्या एका कारखान्याला आग लागली आहे, जिथे रंगकामासाठी वापरण्यात येणारे ब्रश बनवण्याचा हा कारखाना होता। 4 ते 5 गोदामं यात जळून खाक झाली आहेत। बातमी अकोल्यातली, शिवशाहीला पुन्हा अपघात झालाय। मूर्तिजापूरजवळ नवसाळ फाट्याजवळ शिवशाही ट्रेलरचा अपघात झाला।
40 ते 50 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एका भरधाव खासगी बसनं दुसऱ्या बसला दिलेल्या धडकेत 11 प्रवासी जखमी झालेत. ही बस समुद्रपूर इथून खासगी ट्रॅव्हल्स चंद्रपूर इथून नागपूरला जात असताना शेळगाव नाक्यावर हा अपघात झाल्याचं कळतंय. बातमी आहे तमिळनाडूमधली त्रिची इथल्या मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 7 भाविकांचा मृत्यू झालाय. 4 महिला भक्तांचा यात समावेश आहे. यामध्ये 10 जण जखमी झालेत. थ्रायवूर इथल्या सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बातमी श्रीलंकेतली आहे. साखळी स्फोटातल्या मृतांचा आकडा आता वाढलेला आहे 290 पर्यंत. 500हून अधिक जण यात गंभीर जखमी झालेत. आतापर्यंत 24 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. यामध्ये 35 विदेशी नागरिकांचा मृतांमध्ये समावेश आहे. नॅशनल थोवैत जमात नावाची अतिरेकी संघटना यात असल्याची शक्यता वर्तवली जाते. झराना हाशिमस या संघटनेच्या म्होरक्याचं नाव आहे. बॉम्बस्फोटात तोही मारला गेल्याची माहिती आहे. भारतीय उच्चायुक्तालयानं देखील माहिती दिल्याप्रमाणे श्रीलंका स्फोटात 3 भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं म्हटलं. आता ही संख्या 6 कळते. लोकाशिनी त्याचबरोबर नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी 3 नावं कळू शकली आहेत. पंतप्रधानांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि साखळी स्फोटांचा तीव्र निषेध करणारं त्यांनी ट्विटही केलंय. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तिथल्या परिस्थितीची माहिती ट्विटरवरून सतत देत आहेत आणि त्यांनी ट्विट करून आपण सातत्यानं भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील श्रीलंकेच्या पूर्णपणे आपण पाठीशी उभं असल्याचं ट्विट केलेलं आहे. श्रीलंकेतल्या भ्याड हल्ल्याचा निषेध भारत करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा जगभरातल्या नेत्यांनी निषेध नोंदवलेला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी हे हल्ले अत्यंत भयावह असल्याचं म्हटलंय. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डन यांनी देखील या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ट्विट करून श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी स्फोटांच्या मालिकेचा निषेध केला. या बॉम्बस्फोटानंतर गोव्यातल्या चर्चची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 450 वर्षांपूर्वीची चर्च गोव्यात आहेत. यात कॅथेड्रल त्याचबरोबर सेंट झेवियर आणि बॅसिलिका ऑफ बाम जीजस यांचा देखील समावेश आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. कल्याणमधली कल्याण पूर्वेकडच्या तिसगाव भागात सध्या जत्रेमध्ये कुस्तीचा थरार पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्यासोबतच आजूबाजूच्या परिसरातले अनेक कुस्तीपटू इथे सहभागी होतात. पुन्हा एकदा बातमी आपण थोडक्यात बघणार आहोत. भाजपकडून 7 उमेदवारांची यादी काल जाहीर करण्यात आली. ज्यात इंदोरमधून भाजपच्या शंकर ललवानी यांना तर उत्तर पूर्व दिल्लीतून मनोज तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली. पंतप्रधानांच्या जीवनावर असलेल्या चित्रपटावर निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टामध्ये आपला अहवाल सादर करेल. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याआधी तो आयोगाच्या सदस्यांनी पाहून निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं याआधी म्हटलंय. दिल्लीत भरधाव वेगानं जाणाऱ्या कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे एका खांबाला जाऊन ती धडकली आहे. भीषण अपघातात कारचे 2 तुकडे झालेत. या कारमधल्या एका मुलाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. काही बातम्या बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय कोलंबियामधली दृश्य दक्षिण पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे एक दरड कोसळली आहे. 14 जणांचा यात मृत्यू झालाय. मातीचा ढिगारा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर तिथे प्रशासनानं सुरू केलंय. कोलंबोमध्ये काल झालेल्या 8 बॉम्बस्फोटांमध्ये 35 परदेशी नागरिकांचा समावेश होता. जगभरातून या कृत्याचा निषेध होतोय. या परदेशी नागरिकांमध्ये एका जपानी नागरिकाचा समावेश असल्याची माहिती जपान सरकारनं काही वेळापूर्वी दिली. बातमी आहे लंडनमधली राजघराण्यात लवकरच येणाऱ्या नव्या पाहुण्याविषयी लंडनमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलला मुलगा होणार का मुलगी याविषयीची सध्या चर्चा रंगते. लग्न ठरल्यापासून ते मेगन मार्कलनं प्रेग्नन्सीमध्ये केलेल्या विविध स्टाईल्समुळे हे दोघं कायमच चर्चेत आहेत. बर्लिम टाईल पार्क इथल्या प्राणी संग्रहालयामधल्या 4 महिन्याच्या अस्वलाच्या पिलाला आणि त्याच्या आईला खास ईस्टरची भेट देण्यात आली. पिलाचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी ईस्टर एगमधून बीटचा ज्यूस पिण्यासाठी देण्यात आला आणि यावेळी हा आनंद पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिकडे प्रेक्षकांनी गर्दी केली होती. स्पीड न्यूजमध्ये काही बातम्या पुन्हा एकदा थोडक्यात आपण बघणार आहोत. भारताच्या झिली दाला बेहरवनं आशियाई कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी केलेली आहे. झिलोनं 45 किलो वजनी गटात भारताला रौप्य पदक मिळवून दिलंय. यंदाच्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 49 किलो वजनी गटामध्ये मीराबाईनं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. काही तांत्रिक नियमांचा फटका बसल्यामुळे तिला कांस्य पदकापासून वंचित राहावं लागल्याचं कळतंय. द्युतीचंदनं महिलांच्या 100 मीटर शर्यतीमध्ये राष्ट्रीय विक्रम स्वतःचाच मोडला आणि आशियाई अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. बंगळुरूमध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामना रंगला होता. बंगळुरूनं चेन्नईवर 1 धावांना विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना चुरशीचाच ठरला.
टिकटॉकनं आता भारतात ॲपवरच्या 60 लाखाहून अधिक व्हिडिओ हटवलेत. गेल्या जुलैपासून आतापर्यंत नियमांचं उल्लंघन करणारे व्हिडिओ या ॲपवरून हटवल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं. आणि सगळ्या बातम्यांनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.